ताडोबामधून आणण्यात आलेली तारा T7S2 चांदोली राष्ट्रीय उद्यानात वाघीण दाखल. तारा वाघीण चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारकली अनुकूलन कुंपणात सॉफ्ट रिलीज. ताडोबामधून चांदोली व्याघ्र प्रकल्पात दुसऱ्या मादी वाघिणीचे स्थलांतर करण्यात आलेलं आहे. ताडोबामध्ये T7S2 या नावाने ही वाघिणी ओळखली जायची. तिला आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तारा या नावाने ओळखलं जाणार आहे. 8 डिसेंबर रोजी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कोरंज पांढरपावणी परिसरातून यशस्वीरित्या तिला पकडण्यात आलेलं होतं. त्यानंतर आज तिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील सोनारली येथील अनुकूलन कुंपणात सॉफ्ट रिलीज करण्यात आलेलं आहे. या सॉफ्ट रिलीज पद्धतीमुळे वाघीण सुरक्षित कुंपणात राहून येथील भूभाग आणि भक्ष्य प्रजाती आणि स्थानिक पर्यावरणाशी हळू जुळवून घेते. त्यानंतर तिला काही दिवसानंतर चांदोली व्याघ्र प्रकल्पात मुक्त करण्यात येणार आहे. दरम्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून आणण्यात आलेली ही दुसरी मादी वाघीण असून यापूर्वी चंदा या वाघिणीला आणण्यात आलं होतं. आता T7S2 या वाघिणीला आणण्यात आलेलं असून तिला तारा असे नाव देण्यात आलेलं आहे. ऑपरेशन तारा अंतर्गत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून दुसरी वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणली आहे. T7S2 नावाची वाघीण आहे. साधारणतः 2 वर्षाची आहे. तिला आपण 900 किलोमीटरचा प्रवास करून सह्याद्रीमध्ये आणलंय आणि सॉफ्ट रिलीज एन्क्लोजरमध्ये तिला सोडण्यात आलं आहे. नमस्कार, मी रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक, सातारा जिल्हा. नुकतेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 2 वाघिणींचं स्थानांतर करण्यात आलेलं आहे. त्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 3 वाघांची नोंद झालेली आहे. ते म्हणजे STR T1, T2, T3, सेनापती, सुभेदार आणि बाजी असे 3 नावांचे 3 वाघ त्यांचे स्वतःच्या अधिकार क्षेत्रात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहेत. आणि आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गेल्या काही वर्षांपासून मादींचा वावर नव्हता, त्यामुळे या 2 मादी इथं आणण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून त्यांचे प्रजनन होईल इथं आणि वंशवृद्धी होईल, हा त्यामागचा हेतू आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाघांची संख्या वाढल्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाला फार मोठी चालना मिळणार आहे आणि त्यामुळे मोठा रोजगार नवीन येथे उपलब्ध होणार आहे. पर्यटन वाढीस त्याचबरोबर हॉटेल इंडस्ट्री म्हणा, गाईड, जिप्सी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्थानिकांना येथे त्यामुळे रोजगार निर्मिती नव्यानं सुरू होणार आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.